सत्संगामध्ये आपण सर्वांनी कालपर्यंत श्रीमद भागवत महात्म्य पूर्ण करून श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधामध्ये प्रवेश केला होता आणि त्यामध्ये जे मंगलाचरण झालेलं आहे तर त्या मंगलाचरणाचा व्यवस्थित सविस्तर असा अर्थ आपण त्या ठिकाणी जाणून घेतला होता. तर महर्षी वेदव्यासांनी या ठिकाणी मंगलाचरण केलं. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट्. त्यांनी मंगलाचरण करून त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं चिंतन केलेलं आहे. म्हणजेच हा ग्रंथ जो आहे तो वेदांत ग्रंथ आहे, वेदांत परक ग्रंथ आहे, मोक्ष प्रदान करणारा ग्रंथ आहे आणि वेदांत परक आहे. मग हे कसं कळेल हो महाराज? कारण की काही गोष्टी अशा असतात ज्या एखाद्या साच्यामध्ये जर ते बसलं तर समजायचं की हे याचंच आहे. मग इथे असं आहे की वेदांत परक ग्रंथ आहे ह्याचा तुम्ही निर्णय कसा दिला? कारण की वेदांताचे 3 भाग असतात. पहिलं म्हणजे कर्म, दुसरं उपासना आणि तिसरं म्हणजे ज्ञान. तर या 3ही प्रकारे जर या ग्रंथामध्ये निरूपण आलेलं असेल तर समजायचं की हा वेदांत परक ग्रंथ आहे. आणि त्यात म्हटले काय की या संपूर्ण विश्वाला त्या परमात्म्याच्या मायेनं काय केलेलं आहे? आच्छादित करून सर्वांना मोहित करून टाकलेलं आहे. सगळेचे सगळे लोक कसे मोहित झालेले आहेत परमात्म्याच्या
ते सगळे लोक मोहित झालेले आहेत. कशामध्ये? अविद्येमध्ये. तर अहो महाराज, मग तुम्ही फक्त याचंच वर्णन केलं की लोक दुःखी आहेत, अज्ञानी आहेत, मोहामध्ये भटकलेले आहेत, या नसलेल्या गोष्टीला आहे असं स्वीकार करून तेवढ्यामध्येच रंगून राहिलेले आहेत. मग असे लोक जे अज्ञानी आहेत, अत्यंत दुःखी जीव आहेत, मग यांच्या फक्त दुःखाचंच तुम्ही वर्णन करता का? त्यांना सुखी करण्याचा काही उपाय तुमच्याकडे आहे की नाही? अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न केला. तर या श्रीमद भागवताचं जे दुसरं म्हणजेच पहिल्या अध्यायामध्ये जे पहिलं मंगलाचरण होतं ते काल आपण ऐकलं. तर दुसऱ्या मंगलाचरणामध्ये या ठिकाणी त्या श्रीमद भागवतामध्ये काय आहे सांगितलंय? कर्म, उपासना आणि ज्ञान हे तीनही आहे. आणि हे ज्या प्रकारे सांगितलेलं आहे त्यातून निश्चितच सामान्य सर्व लोकांचं काय होते? कल्याण होते, सर्व जीवांचं कल्याण होते. सर्वांना कल्याण देणारा हा ग्रंथ आहे. सर्वांना दुःखापासून निवृत्त करून परमानंदाची प्राप्ती करून देणारा हा एक अद्भुत, अप्रतिम, दिव्य असा ग्रंथ आहे. म्हणून सर्वांनी या ग्रंथाचा लाभ घेतला पाहिजे. मग या ठिकाणी जे सांगितलंय कर्म, उपासना, ज्ञान सांगितलंय का? म्हणून या श्लोकामध्ये भगवान भाष्यकार, त्या ठिकाणी भगवान वेदव्यास महाराज खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी आता सांगतायत. दुसरं मंगलाचरण केलंय. म्हणतायत, धर्म प्रौचित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम्. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यो हृद्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. अशा प्रकारे या श्रीमद भागवतामध्ये दुसरं हे मंगलाचरण केलेलं आहे. या मंगलाचरणामध्ये या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे सांगितले की हा वेदांत परक ग्रंथ आहे. कसा आहे? याच्यामध्ये कर्मही सांगितलंय, याच्यामध्ये उपासनाही सांगितलेली आहे आणि तिसरं म्हणजे ज्ञानही सांगितलंय. तर ते कसं? कर्म कशा प्रकारे असलं पाहिजे? कारण की धर्म करायचा आहे ना आपल्याला. इथे जसं सांगितलं, धर्म प्रउज्झित कैतवोत्र परमो. धर्म म्हणजे काय? धारयती, म्हणजे ज्यानं संपूर्ण विश्वाला धारण केलेला आहे तो परमात्मा म्हणजे धर्म. आणि त्या परमात्म्याला जाणण्याकरता जो मार्ग आहे तो देखील धर्म आहे. आणि धर्म केला तर होतं काय? धर्माचं सर्वात उच्च असं एक फळ आहे, ते म्हणजे मोक्ष, परम पुरुषार्थ. धर्माचं एकमेव असं अद्भुत फळ आहे. त्याच्यापेक्षा मोठं श्रेष्ठ फळ दुसरं या विश्वामध्ये काही नाही. म्हणून धर्म कार्य करण्याचं मोक्ष हे फळ आहे. मग इथे धर्म प्रौज्झित म्हटलेलं आहे, प्रौज्झित कैतव. तर सगळ्यात पहिलं सांगितलेलं आहे की जे कर्म आहे ते निष्कामपूर्वक केलं पाहिजे. कारण की आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान तेव्हा घेऊ शकतो जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध असेल. आणि अंतःकरण शुद्ध असण्याकरता सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे ती म्हणजे कर्म करणे. कर्म केल्याशिवाय पर्याय नाही. मग इथे सांगितले, जसं भगवानही सांगतात, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्मामध्येच केवळ तुझा अधिकार आहे. कारण की अर्जुन हा कर्माचा अधिकारी आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये जो दूषित जो काही मल आहे त्याला नष्ट करण्याकरता कर्म करणं अनिवार्य आहे. त्याच प्रकारे हे वेदांत ग्रंथ आहे, कांडत्रयात्मक याला म्हटलं जातं. जसं श्रीमद भगवद्गीता आहे कांडत्रयात्मिका, ज्याच्यामध्ये कर्म सांगितले, उपासना आणि ज्ञान या तीनही गोष्टीचं व्यवस्थित वर्णन केलेलं आहे. तसंच श्रीमद भागवत ग्रंथामध्ये देखील कांडत्रयात्मक वर्णन आहे. हे श्रीमद भागवत कर्माचंही या ठिकाणी वर्णन करते. तर कर्म कसं असलं पाहिजे? तर म्हणतात कैतव. कैतव म्हणजे कपट. जो कपट धर्म आहे त्या कपट धर्माला त्याग करून, प्रोज्झित त्याग करून काय करायचे? कर्म करायचे, धर्म कार्य करायचे आहेत. पण ते कसे? अत्यंत निष्काम भावाने. निष्काम म्हणजे कुठल्याही प्रकारची काहीच कामना नकोय मनामध्ये, काहीच कामना नकोय. बघा इतकं सुंदर या ठिकाणी सांगितलंय की लोक म्हणतील ठीक आहे आम्ही पूजा करतो, प्रतिदिन पूजा करतो आपण देवाची. करतात तुम्ही पूजा? कशाला करतात बरं पूजा?
एक सामान्य प्रश्न आहे, काय म्हणून पूजा करता? भगवंतानी आमच्यावर प्रसन्न व्हावं म्हणून तर पूजा करताय ना. या ठिकाणी सांगितले की भक्त तो आहे जो निष्काम भाव, म्हणजे देवा आम्हाला धन संपत्ती द्यावी, आमचं चांगलं समृद्ध जीवन व्हावं ह्याची अपेक्षा तर सोडाच हो, परंतु परमेश्वरानं आमच्यावर प्रसन्न व्हावं, आमच्यावर आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची अपेक्षा देखील नकोय. याला म्हणतात निष्काम भाव. म्हणजे देवानं आमच्यावर, आम्ही पूजा करतोय ती पूजा देवानं स्वीकार करावी आणि स्वीकार केलेल्या पूजेतून त्याने आमच्यावर खुश व्हावं, प्रसन्न व्हावं अशी सुद्धा अपेक्षा मनात कधीच यायला नकोय. याला म्हणतात निष्काम भाव. एकदा जरी क्षणार्धाकरता जरी आलं मनात की परमेश्वरानं प्रसन्न व्हावं, तरीही तो भाव निष्काम नाहीये. कारण की मग असं झालं ना की मी जो भाव त्याच्यावर समर्पित करतोय तो त्याच्यावर थोपल्यासारखं झाला की त्याने ते घेतलंच पाहिजे, त्याची इच्छा ना घ्यायचं की नाही घ्यायचं. हा, आपण करतोय पूजा, हे आपलं कर्तव्य आहे, आपलं जे काही कर्तव्य ते आपण करायचंय, परंतु त्याला ते घ्यायचंय की नाही हेही त्याच्या मर्जीवर असलं पाहिजे. मग सर्वस्व त्याला समर्पित करणं हे निष्काम भाव आहे. म्हणून म्हणलं त्याग करायचा. प्रोज्झित कैतव अत्र परम, तो परमात्मा जो आहे, सर्वश्रेष्ठ असणारा तो परमात्मा, त्याच्या प्रती कसल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही. हे आपलं निष्काम कर्म आहे. निर्मत्सराणाम सताम म्हटलंय. आणि एवढंच नाही बरं का, म्हणजे मला मोक्ष मिळावा हे संपूर्ण श्रीमद भागवत शास्त्र असं निष्काम ग्रंथ आहे की याच्यामध्ये मोक्ष मिळावा याच्यापर्यंतची सुद्धा अपेक्षा नाहीये. तुम्ही म्हणणार असं कसं? बघा, श्रीमद भागवत ऐकल्यानंतर परीक्षिताला काय मिळालं? मोक्ष मिळाला. परीक्षिताला मोक्ष मिळाला याचा अर्थ श्रीमद भागवत मोक्ष देत आहे. मग आम्हालाही मोक्ष पाहिजे. मग मोक्ष खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला मोक्ष पाहिजे. कुणाला नकोय बरं मोक्ष? कुणाला नकोय मोक्ष? सर्वांना हवाय. मोक्ष म्हणजे मुक्ती, बंधनातून मुक्ती. सगळ्यात एक मोक्ष शब्द तुम्ही म्हणणार काय मोक्ष मोक्ष लावले? मोक्ष म्हणजे साधा सरळ शब्द म्हणजे मुक्ती. कुठल्याही प्रकारच्या बंधनामधून तुम्ही बाहेर निघताय म्हणजे मुक्ती. जसं एखादा व्यक्ती जेलमध्ये त्यातून बाहेर निघला तर ती त्याची मुक्ती आहे. एखाद्या व्यक्तीला घरात कोंडून ठेवलं, दारू घडलं तर ती त्याची मुक्ती आहे. तसंच या संपूर्ण संसारामध्ये आपण सगळे जीव बंधनामध्ये आहोत. माया पाशाने आपल्याला घट्ट बांधलेलं आहे आणि त्या पाशापासून मुक्त होणं, त्या बंधनातून आपण सुटणं म्हणजे मुक्ती, म्हणजे सुटका होणं, कुठल्याही बंधनातून सुटका होणं. तर मला सुटका मिळावी, मला या बंधनातून बाहेर मिळावं, मुक्ती मिळावी अशा प्रकारची अपेक्षा देखील या ग्रंथामध्ये सांगितलेली नाहीये. अर्थात हा ग्रंथ अत्यंत निष्काम आहे. बघा, कर्म करायला सांगितलं परंतु कसं? निष्काम. आणि आता इथे म्हणणार निष्काम व्हायचं म्हणजे कसं? भगवानही सांगतात निष्काम म्हणजे नैष्कर्म्य. काहीही न करणं म्हणजे निष्काम आहे. काहीही न करणं. परंतु काहीही न करणं कधी जमेल हो? काहीतरी केल्याशिवाय माणसाचा जीव लागतो का कुठे? काहीतरी काहीतरी खटपट सुरू असते. एका ठिकाणी व्यक्ती स्थिर धीर गंभीरपणे राहू शकत नाही. आणि जर समजा काहीच काम नाही येत, एका जागी बसून घेतील, पण मनामध्ये मात्र काहीतरी खटपट सुरू असते. कुठेतरी काहीतरी उद्योग चालूच असतो. उलट म्हणतात ना, खाली दिमाग शैतान का घर. तिथे आणखी जास्त व्यक्ती विचार करायला लागतो. वेडे वाकड्या विचारांचे जास्तीत जास्त विचार येतो तिथे. म्हणजे अर्थात असं आहे, व्यक्ती निष्काम कधी राहू शकत नाही. कर्म केल्याशिवाय कधी राहू शकत नाही. मग जे आपण कर्म करतोय तेच करायचंच आहे ना कर्म. मग तेच कर्म जर योग्य दिशेने करत असाल तर काय होईल? ते कर्म तुम्हाला एक दिवस तुमच्या लक्ष्यापर्यंत नक्कीच नेऊन पोहोचवेल. म्हणून जे कर्म करतायत ते कर्म नैष्कर्म्यापर्यंत पोहोचवण्याकरता निष्काम भावनेनं करणं महत्वाचं आहे. जसं भगवान गीतेमध्ये स्वयं सांगतात. जसं अर्जुन म्हटला होता की माझे हात थरथर कापताय, शरीर थरथर कापतंय, मी युद्ध करू शकत नाही, माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून जातोय, माझं त्राण नष्ट होतंय, शरीरामधून तेज नष्ट होतंय. अशा प्रकारे अत्यंत जे कर्तव्य कर्म आहे ते त्याग करून अर्जुनाने स्वतः मी निष्काम म्हणजे मी निष्कर्म्य होतो, मी संन्यास घेतोय, आदी भाषा बोलली. भगवान म्हणतात अर्जुना न कर्मणा मनारंभात नैष्कर्म्यम पुरुषोश्नुते. अर्जुना, कर्माचा आरंभ केल्याशिवाय माणूस नैष्कर्म्य गतीला कधी प्राप्त होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही कार्य केल्याशिवाय कार्यरहित होऊ शकत नाही. जे कर्तव्य कर्म आहे
जे आपली जबाबदारी आहे ती पूर्ण केल्याशिवाय तुम्ही कर्तव्य निवृत्त होऊ शकत नाही. आणि जर मधूनच निवृत्ती घेताय तर ती पळवाट आहे तुमची, काहीतरी जबाबदारी न सांभाळण्याचा एक बहाणा आहे. मग कर्तव्य कर्म तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते कसं करायचं याला महत्व आहे. जर तुम्ही एवढेच धार्मिक किंवा एवढेच त्यागमयी मूर्ती झालेले आहात तर मग एक काम करा ना, कर्म सोडू नका, परंतु त्या कर्मामधून मिळणारं जे फळ आहे त्या फळाला सोडून द्या, त्या फळाची अपेक्षा सोडून द्या. आणि हेच शास्त्र म्हणजेच वेदांत शास्त्र आहे. हे जे शिकवतं आपल्याला की कर्तव्य कर्म करा, एक कर्तव्य बुद्धी म्हणून करा, की परमेश्वराच्या द्वारे शास्त्राच्या द्वारे मला हे कर्तव्य कर्म करणं असं विधान केलेलं आहे, म्हणून मला हे करणं गरजेचं आहे, म्हणून गरजेचं आहे म्हणून करायचं. पण त्याद्वारे मला काय फळ मिळेल, मिळेल की नाही, कसं असेल, काय असेल याचा कदापि विचार करायचा नाही. आणि हेच आपल्याला वेदांत ग्रंथ शिकवतात. आणि याच प्रकारच्या सर्व विचारांचा या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये विचार आलेला आहे. अर्थात निष्काम कर्म शिकवणारा जो ग्रंथ आहे तो वेदांत ग्रंथ आहे. इथेही तेच आहे. श्रीमद भागवतामध्ये कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा कुठेही दाखवलेली नाहीये. जर सकाम भाव तुमचा असेल तर निदान त्या बहाण्याने तरी तुम्ही श्रीमद भागवत कथा श्रवण कराल, म्हणून त्याचं फळ तुम्हाला दिलं असेल. परंतु अत्यंत निष्काम भाव ठेवून जर तुम्ही त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण पान करत असाल तर मग मात्र त्या ठिकाणी वेदांत जे आहे ते आपल्या आतमध्ये मूर्ते असं समजायचं. म्हणून धर्म प्रउज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम अत्यंत सुंदर प्रकारे सांगितलेलं आहे. आणि याच्यानंतर उपासना सांगितली. बघा, नुसतंच कर्म सांगून उपयोग नाही. कर्म सांगून दिलं म्हणजे एखाद्या व्यक्तीला कर्म करायला सांगितलं, कर्म कुठपर्यंत करणार आहे, कर्म सोडायचं नसतं, ते कर्म आपोआप सुटून जातं. आणि ज्या दिवशी ते कर्म सुटून जातं, जसं बघा तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी गेले, चिखलात गेले, समजा कुठे तुम्ही शेतकरी लोक आहेत ना, शेतामध्ये दारे वगैरे धरताना चिखलात गेले आणि चिखलामध्ये गेल्यानंतर ते चिखल पायाला लागला. सगळा चिखल पायाला लागल्यानंतर तुम्ही आलेली त्याला हाताने काढत बसले तर तो हातालाही लागेल. मग त्याच्याच ऐवजी जर तो चिखल तुम्ही चालत राहिले जे कर्तव्य आपलं आहे त्या दिशेने चालत राहिले, ऊन लागलं, तो चिखल जो आहे तो वाळून गेल्यानंतर काय होईल, तो आपोआप गळून पडेल. त्यासाठी हात खराब करायची गरज आहे का? आपोआप तो चिखल हळूहळू करून गळून जाईल. त्यानंतर तुम्ही पाण्याने स्वच्छ पाय धुवू शकतात. त्याच प्रकारे आपण जे आपले कर्तव्य कर्म आहे ते निरंतर करत जायचे, आपल्या मार्गाने निरंतर आपलं गमन चालू ठेवायचं. त्याच्यामध्ये ते कर्तव्य कर्म करत असताना आपल्याला अविद्येचा जो चिखल लागलेला आहे तो आपोआप गळून पडतो. त्याला गाळण्याकरता दुसऱ्या कुठल्या प्रकारची गरज नाहीये. मग कर्तव्य कर्म करत असताना हा चिखल गळून पडतो आणि उपासनेचं त्या ठिकाणी जेव्हा आपण रस ओततो तर ते स्वच्छ होऊन जातं. जसं सांगितले, सद्यो हृद्यवरुध्यतेत्र कृतिः शुश्रूषिभिस्तत्क्षणात. इतकं सुंदर या ठिकाणी सांगितले. बघा, हे अत्यंत म्हणजे हृदय जर निर्मळ झालेलं आहे, निर्मळ होण्याची फार गरज नाहीये, परंतु एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये जे दोष आहे ते कमी झाले, दोषांचा ऱ्हास झाला, त्याच्यानंतर त्याच्या मनामध्ये हे श्रीमद भागवत शास्त्र मला श्रवण करायला पाहिजे असं जर अंतःकरणामध्ये आलं, मनामध्ये जरी आलं, तरी परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये स्वतःला बंदी बनवून टाकतात. बघा, इतकं सुंदर. सद्यो हृदी म्हणजे अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये काय अवरोधित होऊन जातात भगवान, एकदम येऊन बसतात, स्वतःला कोंडून टाकतात आपल्या हृदयात. कोणाच्या? ज्या व्यक्तीच्या मनात आलंय की मी आता भागवत ऐकलं पाहिजे, म्हणजे ऐकलं पाहिजे असं मनात जरी आलं तरी परमात्मा आपल्यावर प्रसन्न होत आहेत. हे ऐकल्यानंतर तर काय होईल, त्याच्यामुळे त्याची चिंता नाही करायची की भगवान प्रसन्न होतील नाही होतील. आपण आपलं कर्तव्य करत जायचंय. आपल्याला पूजा पाठ करायची, जप तप इत्यादी करायचे, हे सगळं करायचं आपल्या प्रसन्नतेसाठी. मी प्रसन्न, अंतःकरण अत्यंत प्रसन्न राहते, त्या प्रसन्नते करता आपण करत राहायचे. त्यातून परमात्मा प्रसन्न होतील आणि मला अमुक आशीर्वाद देतील याच्या अपेक्षेमध्ये कधीही कुठलं कर्म करायचं नाही. मग असा विचार इथे केलाय. शास्त्र तर तसंही तुम्हाला सांगूनच देते. हे ग्रंथ सद्य म्हणजे तत्काळ, त्याच क्षणामध्ये, अविलंब, अजिबात उशीर नाही लावत, अत्यंत क्षणार्धात भगवान त्याच्या हृदयामध्ये अवरोधित होऊन जातात. कृतिभी शुश्रूषुभिस्तत्क्षणात.
वा वा, किती अत्यंत म्हणजे इतकं सुंदर त्या ठिकाणी भगवान वेदव्यासांनी आपल्यावर कृपा करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सांगितल्यात. ह्या गोष्टी खोट्या आहेत असं नाहीये, अगदी खऱ्या आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत सत्य आहेत, परंतु आपल्याला कुठे माहीत होत्या? या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला हे कळतंय. आणि हा ग्रंथ जर निरंतर असा श्रवण करत राहिलो तर या ग्रंथाच्या माध्यमातून अंतःकरण परिपूर्ण अत्यंत व्यवस्थित प्रकारे शुद्ध होऊन मग त्या परमात्म्याचं जे ज्ञान आहे त्याचा उदय होऊन आपण स्वरूप स्थितीपर्यंत जाऊ शकतो. मग ही उपासना जी या ठिकाणी सांगितलेली आहे, पहिलं सांगितलं कर्म, ते ही निष्काम कर्म, आता ही उपासना या ठिकाणी सांगितली. आणि शेवटी जे ज्ञान आहे त्याला इथे सांगितलेलं आहे. कसं? ज्ञान म्हणजे काय? बघा, ज्ञान म्हणजे काय? सगळ्यात सुंदर गोष्ट, एक दृष्टांत घेऊ. समजा संध्याकाळची वेळ आहे, फार अगदी अंधारही झालेला नाही आणि एकदम उजेड पण नाहीये. अशा मंद अंधकारामध्ये काय झालं, तुम्ही चालले होते आणि शेताची रस्त्याची कुठेतरी अशी वाट होती आणि चालता चालता झालं काय, रस्त्यामध्ये तुम्हाला असं वाकडं तिकडं काहीतरी पडलेलं दिसलं. मग तुम्ही काय समजणार? साप आहे समजणार. तत्काळ पाठीमागे एक पाऊल येणार, भीती वाटणार आणि साप आहे म्हणून त्या ठिकाणी अगदी घाबरून जाणार. एवढ्यात तुम्ही काय केलं, किंवा एका दुसऱ्या माणसाने काय केलं, त्याने बॅटरी चमकवली, टॉर्च चमकवली आणि त्या जे पडलेलं होतं त्याच्यावर दाखवलं आणि तो काय म्हणेल, अरे साप नाही, तर दोरी आहे. दोरी काय म्हणला? दोरी आहे. बघा, ती दोरी आधी दोरी होती का? साप होता. त्या ठिकाणी ती दोरी जी पडलेली आहे ती आपल्यासाठी साप होता, परंतु वस्तुतः ती दोरी पहिल्यांदा साप होती नाही, आत्ता नाही, परत नाही. ती तीनही काळामध्ये काय होती? दोरीच होती. पहिल्यांदाही दोरीच होती. जेव्हा आपल्याला ती साप म्हणून दिसली तेव्हाही ती दोरीच होती. जेव्हा एखाद्याने सांगितलं की अरे ते साप नाही, दोरीच आहे, तेव्हाही ती दोरीच आहे. आणि याच्यानंतर जेव्हा आपण त्याच्या जवळ जाऊ, त्याला हातात घेऊ, तेव्हा काय म्हणू? दोरीच आहे. म्हणजे तीनही काळामध्ये ती दोरी आहे, परंतु पहिला काळ जो होता तेव्हा ते आपल्याला साप म्हणून का दिसलं बरं? हा भास झाला, दृष्टीदोष झाला. आपल्याला त्या ठिकाणी दोरी त्या ठिकाणी समजली नाही, कारण की दोरीचं जे अज्ञान आहे ते आपल्याला तिथे होतं. अज्ञानाचं कारण म्हणजे साम्यता आहे त्याच्यामध्ये. एक तर पहिलं म्हणजे अंधार आहे. अंधार हे एक आपलं अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामध्ये ती दोरी सापासारखी सादृश्य पडलेली आहे. त्याची ती सादृश्यता पाहून मनामध्ये सापाची आधीच असलेली भीती, त्या भीतीपोटी ते आपल्याला पहिला दिसला म्हणजे साप. मग अशा प्रकारे आपलं जे दोरीचं जे ज्ञान आहे ते आपल्यापासून लपलेलं होतं. मग ते जे ज्ञान आहे ते लपलं, म्हणजे दोरीचं आपल्याप्रती असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाला प्रकाशाद्वारे नष्ट केलं, तेव्हा आपल्याला कुठेतरी त्या दोरीचं वास्तविक ज्ञान झालं. बस परमात्मा असाच आहे बघा. तो परमात्मा जेव्हा आपण त्याला पाहतो तो आपल्याला या वस्तू विषय वस्तू संसार जगत हे सगळं भ्रमात्मक सगळं काही दिसतं. आपल्याला काय वाटतं, अरे हे तर कुत्रा आहे, हे तर गाढव आहे, हे तर मांजर आहे, हे तर घर आहे, हे तर दार आहे, झाडे वगैरे वगैरे, हे सगळे विषय वस्तू आपल्याला असे सगळे आपल्या समोर पसारा दिसतो. त्याला आपण तेव्हा खरं समजतो. पण एखादे सद्गुरू, एखादे संत महात्वे किंवा शास्त्र साक्षात जर आपल्या समोर आलं आणि त्यांनी आपल्या बुद्धीमध्ये उजेड पाडला आपल्या कृपा आशीर्वादातून, मग उजेड पाडल्यानंतर तेव्हा आपल्याला ते सांगतात, अरे तू काय म्हणत होता, याला संसार म्हणत होता. वस्तुतः काय आहे त्याच्यामध्ये? काय दडलेलं आहे? आत्मस्वरूप परमात्मा दडलेला आहे. त्या परमात्म्याला तू ओळख. आतापर्यंत तू समजत काय होता? त्या ठिकाणी संसाराला मिथ्या जे नाही ते दिसतं म्हणजेच मिथ्या. त्या मिथ्या ज्ञानाशी अत्यंत घनिष्ठ तादात्म्य बनवून तू त्यामध्ये राहत होता. वस्तुतः ते तादात्म्य ठेवण्यायोग्य नाही, कारण हे मिथ्या आहे, हे कधीही टिकणारं नाही. आत्ता आहे असल्यासारखं भासतंय, परंतु ते तीनही काळामध्ये नाहीये. बघा, जसं तीनही काळामध्ये दोरी नव्हती, तसंच हे संपूर्ण जगत तीनही काळामध्ये नाहीये. तीनही काळामध्ये पहिल्यांदाही ते नव्हतं, आत्ताही नाहीये. म्हणजे जेव्हा ज्ञान झालं, वास्तविक काय आहे याचं जेव्हा ज्ञान झालं, तेव्हा ते जगत पहिल्यांदा आहे असं भासत होतं. आपल्याला हसू येईल की अरे मी काय समजत होतो याला, परंतु हे तसं नाहीये आणि याच्या नंतरच्या परिस्थितीतही ते नाही. म्हणजेच जे वास्तविक वेद्य परमात्मा आहे त्याला जाणून घेणं म्हणजेच ज्ञान आहे. आणि त्याला जाणणं, त्याचं ज्ञान होणं म्हणजेच अज्ञानाचा नाश आहे. तुम्ही अज्ञानाला आधी नष्ट करा, त्याच्यानंतर तुम्हाला ज्ञान होईल असं नाहीये. ते वास्तविक आहे.
ज्ञान जेव्हा झालं अज्ञान आपोआप पळून गेलं. अज्ञानाचं काय कारण आहे? म्हणजे सूर्य उगवला मग अंधार निघून गेला असं कसं म्हणता येईल? अंधार जाणारच आहे. त्याच्यामध्ये त्याला घालवण्याकरता काही प्रयत्न केले का तुम्ही? नाही ना. की सूर्याला प्रयत्न करावे लागतात की मी आलो आता मग अंधार तू पळून जा, त्याच्या मागे काठी घेऊन लागतो का तू पळ म्हणून? नाही, आपोआप जाते ते. तसंच आत्मस्वरूपाचं म्हणजे परमात्म्याचं जर आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान झालं की आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या प्रती असलेलं जे अज्ञान आहे ते आपोआप निघून जातं, तिथे राहू शकत नाही ते. बस यालाच या ठिकाणी म्हटलेले ज्ञान, तो परमात्म्याचं जे वास्तविक ज्ञान आहे त्या ज्ञानाचं या ठिकाणी या श्रीमद भागवतामध्ये ज्ञान दिलेलं आहे, बोध दिलेला आहे. अर्थात त्या ठिकाणी 3 कांडत्रयात्मक ज्याला म्हटले, पहिलं कर्म, दुसरी उपासना आणि तिसरं ज्ञान, या 3ही गोष्टीला व्यवस्थित प्रकारे या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं असल्यामुळे हा ग्रंथ कसा आहे? वेदांत परक ग्रंथ आहे. तुम्हाला कळलं की वरून म्हणता डोक्यावरून गेलं? कळलं ना? कळालं सर्वांना? नाही तर तुम्ही म्हणता उद्यापासून यावं की नाही. तरी आज संख्या थोडी कमी दिसते, कुठे गेलेत वाटतं. नक्कीच. तर अशा प्रकारे हे श्रीमद भागवत ग्रंथ वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम, वस्तू जे वेद्य वास्तविक वस्तू आहे त्याचं जे तेच खरोखर वेद्य आहे, तेच जाणण्यायोग्य आहे, तेच ज्ञेय आहे, त्याला जर जाणून घेतलं तर अज्ञान समूल नष्ट होऊन जातं. आणि त्याकरता इथे सांगितलेलं आहे हे जे शास्त्र आहे, वेद्य परमात्म्याला जाणल्यानंतर होतं काय? तापत्रयोन्मूलनम. जसं पहिल्यांदाही आपण सांगितलं होतं परमात्म्याचा स्वभाव कसा आहे. तुम्हाला प्रश्न विचारले तर आता उत्तर द्याल की नाही माहित नाही, तुम्ही सर्व कथा ऐकतात सुरुवातीपासून. जसं मंगलाचरणामध्ये जे महात्म्याचं मंगलाचरण होतं त्यामध्ये सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, तापत्रय विनाशाय परमात्म्याचा स्वभाव आहे. जो कोणी परमात्म्याच्या श्रीचरणांचं ध्यान करेल, त्याच्या श्रीचरणांवर तल्लीन होईल, त्या व्यक्तीच्या आतमध्ये असलेले तापत्रय भगवान समूळ नष्ट करून देतात. तापत्रय म्हणजे सर्व दुःख. तुम्ही सगळ्या प्रकारच्या दुःखांना या 3 तापामध्ये ग्रहण करू शकतात. आधिभौतिक, आध्यात्मिक आणि अधिदैविक, या 3ही प्रकारच्या तापांचं या ठिकाणी समूळ नष्ट होऊन उन्मूलन होऊन जाते. मग तो परमात्मा अत्यंत कृपानिधान आहे, दयाळू आहे, भक्तवत्सल, शरणागत वत्सल आहे. म्हणून त्या परमात्मा तो एकमेव अशी ज्ञेय वस्तू आहे, वेद्य वस्तू आहे. म्हणून त्याचं ज्ञान एकदा झालं की आपल्याला वस्तुतः आपलं स्वरूप त्या ठिकाणी कळून जातं, त्याचा बोध होतो. म्हणून हे श्रीमद भागवत जे शास्त्र आहे अत्यंत सुंदर आहे आणि आपल्यावर केलेली ही कृपा आहे. कुणी केली हो ही कृपा? तेव्हा इथे सांगितले श्रीमद भागवते महामुनी कृते, महामुनींनी कृपा केली. कोणते महामुनी? हे श्रीमद भागवत कुणी लिहिलं? भगवान वेदव्यासांनी. हे महामुनी आहेत भगवान वेदव्यास. त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाला जे की 4 श्लोकामध्ये होतं पहिलं, फक्त चतुश्लोकी भागवत याला एवढा मोठा विस्तार केला. 18,000 श्लोक जवळपास, एवढा मोठा विस्तारपूर्वक हा ग्रंथ आपल्या सर्वांच्या करता लिहिला. हे महामुनी अत्यंत कृपाळू आहेत. आणि मग एवढा त्यांनी मोठा उद्योग केलाय या कलियुगाच्या सर्व जीवांच्या उद्धाराकरता. श्रीमद भागवत शास्त्र एकमेव असं आहे जे की सर्वांच्या अत्यंत उपयोगीचं आहे. हे जाणून महामुनींनी हा उद्योग केला. म्हणून काय करायचं? किं वा परेरीश्वर. मग त्या परमात्म्याचा बोध घेण्याकरता आणखी दुसऱ्या तिसऱ्या उपायाची कशाला बरं गरज पडते? कशाला आणखी दुसरा तिसरा उपाय शोधत बसताय? काही गरज नाही. किं वा परेरीश्वर, दुसरा उपाय शोधूच नका. याच्या पलीकडे दुसऱ्या कुठल्या ठिकाणी डोकं लावूच नका. कारण हे श्रीमद भागवत शास्त्रही आहे जे तुम्हाला सर्व काही प्रदान करू शकतं. तापत्रयोन्मूलनम. अशा प्रकारे कर्म, उपासना आणि ज्ञान या 3ही गोष्टींना त्या ठिकाणी समन्वय, 3ही गोष्टींचं या ठिकाणी वर्णन असल्यामुळे हे कांडत्रयात्मक आहे असं हे श्रीमद भागवत ग्रंथ. म्हणूनच काय आहे? वेदांत परग्रंथ आहे. याच्यानंतर 3रं मंगलाचरण या ठिकाणी वेदव्यास भगवान करतात. म्हणतात निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः.
किती सुंदर म्हटले, काय निगम कल्पतरोर गलितम फलम. कारण शास्त्र म्हणजे काय आहे, संपूर्ण आपल्या सनातन वैदिक संस्कृतीचा एक मूळ आधारस्तंभ आहे, तो म्हणजे वेद. 4 वेद आहेत ना, ऋग्वेद, यजुर्वेद, साम आणि अथर्ववेद. या 4ही वेदांचं सार निगम कल्प. निगम म्हणजे शास्त्र, वेद. निगम कल्पतरू म्हटलेलं आहे. जे कल्पतरू आहे ना, म्हणजेच वेदरूपी जे वृक्ष आहे त्या वृक्षातून गळून पडलेलं फल. गलितम फलम, गळून पडलेलं फळ आहे. बघा, फळ कधी गळून पडतं? याच्या आधी आपला हा प्रसंग थोडा झालेला आहे. पिकल्यानंतर फळ गळून पडतं, कच्चं काही फळ खाली पडत नाही. परिपक्व जेव्हा होतं, पिकलं नुसतंच पिकलं पण नाही, एकदम परिपक्व होतं तेव्हा ते आपोआप खाली पडतं. तसंच गलितम फलम म्हटले, गळून पडलेलं फळ आहे. या वेदरूपी तरूचं या ठिकाणी गळून पडलेलं फळ आहे. काय? शुकमुखात. आणि याच्यामध्ये आणखी एक मोठा संयोग, दुग्ध शर्करा जो मोठा संयोग काय? शुकमुखात अमृत द्रव संयुतम. म्हणजे भगवान शुकदेवांच्या मुखाचा स्पर्श झाल्यामुळे हे आणखी अमृतापेक्षाही गोड झाले. बघा, शुकदेव महाराज म्हणजे कोण? पोपट ना. शुक म्हणजे पोपट. संस्कृतमध्ये पोपटाला शुक म्हणतात. तर जसं आपल्या सामान्य लोक व्यवहारामध्ये पण एक सर्वात गोष्ट आहे की एखाद्या फळाला जर पोपटाने टोच मारली तर ते फळ आणखी जास्त गोड होतं. तसंच हे श्रीमद भागवत जे आहे हे अत्यंत गोड फळ असून ते श्रीमद भागवत सांगितलं पहिल्यांदा कुणी? शुकदेव महाराजांनी. ते शुकदेव महाराजांच्या मुखामधून आलं असल्यामुळे हे श्रीमद भागवत आणखी जास्त गोड झालं. शुकमुखात अमृत द्रव संयुतम. अमृतापेक्षाही अधिक त्याचा स्वाद अत्यंत गोड त्या ठिकाणी आहे. म्हणून काय करायचं? हे श्रीमद भागवत म्हणतात पिबत भागवतम. प्या प्या म्हटले, पिबत पिबत. कसं प्यायचं हो? कसं प्यायचं? तो ज्यूस असेल तर प्यायचं ना. हा, पण ज्यूस असेल तर प्यायचं ना. त्याच्यामध्ये बरंच काही काही असतं. जसं आंब्याचं फळ आहे, त्याच्यामध्ये गुठली असते, छिलकी असतात, त्याला फेकून द्यावं लागतं. परंतु हे म्हटले प्या, पिऊन घ्यायचं सरळ, त्याला फेकण्यासारखं त्यात काहीही नाहीये. असं फळ आहे हे की बाकी फळामध्ये त्याज्य काहीतरी वस्तू असतात, परंतु श्रीमद भागवतामध्ये त्याग करण्यासारखा एक शब्दही नाही. अत्यंत ग्रहणीय आहे सगळ्याला. म्हणून काय करायचं? प्या. कसं येते प्यायचं? म्हणजे याचा अर्थ ते पातळ आहे. रसमालयम म्हटले, रसयुक्त आहे. नुसतं रसयुक्त नाही, रसाचं आलय आहे. म्हणजे रसाचं खाण, भंडार आहे, रसाचं भंडार आहे. वाह, किती सुंदर सांगितलंय. म्हणून रसमालय आहे, म्हणून त्याला प्या. आता कसं प्यायचं बरं? सगळ्यांनी घ्यायचं आणि अगदी छान छान पैकी जेवढं शक्य तेवढं प्यायचं. तर हे कसं प्यायचं? पिण्याचे पण अनेक प्रकार असतात. तर श्रीमद भागवत जी आहे ती वाङ्मयी मूर्ती आहे, म्हणजे शब्दमयी मूर्ती आहे. वाङ्मय म्हणजे त्या ठिकाणी वाचेद्वारे बोलले जाणारे. म्हणजे शब्द आपण कोणत्या इंद्रियाद्वारे ग्रहण करतो? कानाद्वारे. म्हणून कानाद्वारे याला प्यायचे, अर्थात निरंतर श्रवण करत राहायचं. हे रसमालय आहे म्हणून याला असंच्या असं आपल्या कानामधून घेऊन अंतःकरणामध्ये साठवून ठेवायचं आहे. म्हणून रसमालयम. आणि मग कसं प्यायचं? एकदा पिलो बस झालं. एकदा पिलो ना आपण भागवत, मग बस झालं. आता त्या ठिकाणी भगवान वेदव्यास सांगतात नाही नाही नाही, एकदा पिऊन का थांबले? मुहू मुहू, एकदा पिऊन थांबू नका. हे भुवी भावुकाहा. अरे भावुकांनो, तुम्ही जर खरोखर रसिक आहात, रसिका भुवी भावुकाहा, जर केवळ तुम्ही भगवान परमेश्वराच्या श्री चरणांच्या रसामध्ये जर तुमचं आनंद होत असेल, तृप्त होत असाल, तर तुम्ही या श्रीमद भागवताला कधीच सोडू नका. मुहू मुहू, अनंत प्रकारे पित राहा, परत 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 पित राहा. एकदा पिऊन थांबू नका, निरंतर याला पान करत राहा. असं दिव्य असं श्रीमद भागवत हे शास्त्र आहे, जे की आपल्या संपूर्ण प्रकारच्या दुःखांचं नष्ट करून आपल्याला परमानंद देण्याचं एक महत् सामर्थ्य याच्यामध्ये आहे. म्हणून श्रीमद भागवत शास्त्राला आता या ठिकाणी कथेला प्रारंभ होत आहे. 3 मंगलाचरण पूर्ण करून आता कथेला या ठिकाणी भगवान वेदव्यास सुरुवात करत आहे. सुरुवातीच्या श्लोकामध्ये म्हणतात, नैमिषे निमिषक्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत.
म्हटलेत की नैमिषे निमिष क्षेत्रे. नैमिष म्हणजे नैमिषारण्य जे आहे. नैमिषारण्य कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशची जी राजधानी लखनौ आहे, लखनौच्या शेजारीच नैमिषारण्य क्षेत्र आहे. तर अरण्य म्हटल्याप्रमाणे ते अरण्य आहे, परंतु आता आधुनिक युगामध्ये तिथे अरण्य थोडंसं कमी झालंय. कमी म्हणजे बऱ्यापैकी कमी झालंय, परंतु तरीही अजूनही एकांत स्थिती अजूनही तिथे आपल्याला मिळते. तर असं ते नैमिष क्षेत्र आहे, नैमिषारण्य आहे, जिथे काय चाललं होतं? ऋषयः शौनकादयः. शौनकादी जे ऋषी आहे 88,000 ऋषी, ते सगळेचे सगळे ऋषी काय करत होते तिथं? स्वर्ग लोकाची प्राप्ती होण्याकरता सहस्र सममासत म्हणजे सहस्र वर्ष, हजारो वर्ष चालेल एवढा मोठा दिव्य भव्य यज्ञ करत होते. मग त्या यज्ञामध्ये त्यांनी काय केलं? संपूर्ण शास्त्र त्या ठिकाणी श्रवण केलं, अष्टादश पुराणही श्रवण केले आणि त्यामध्ये त्या कथेचं अंग म्हणून या श्रीमद भागवत कथेलाही त्या ठिकाणी त्यांनी श्रवण करण्याकरता उद्यत झाले होते. मग कशी आहे ती सगळी कथा आता आम्हाला जरा ऐकायची आहे. म्हणतात त एकदा तुमुनयः प्रातर्हुतहुताग्नयः सत्कृतं सुतमासीनं पप्रच्छुरिदमादरात्. थोडंसं पाणी घेऊया. म्हणतात त एकदा तुमुनयः प्रातर्हुतहुताग्नयः. तेव्हा एकदा काय झालं? ते सर्व मुनी सकाळ सकाळ त्यांनी आपले सर्व यज्ञ संपन्न केले आणि संपूर्ण कर्मामधून त्या ठिकाणी निवृत्त झाल्यानंतर आता कुठे आले? ते एका ठिकाणी सगळे गोळा झाले आणि येऊन बसले. कशा करता? सत्कृतं सुतमासीनं. सर्वांनी एक उंच असं सिंहासन बनवलं होतं आणि त्या सिंहासनावर सूतजी महाराजांना बसवलं होतं. सूतजी महाराजांच्या विषयी आपण पहिल्यांदा श्रवण केलं आहे. ते कसे आहेत? अज्ञानध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. अशा प्रकारे अज्ञानाला निवृत्त करणारं जे कोटी सूर्याचं तेज ज्यांच्याकडे आहे ते असे सूतजी महाराज आता सिंहासनावर बसलेले आहेत, व्यासपीठावर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर आता सगळे 88,000 ऋषी बसलेले आहेत आणि आता विचारतायत पप्रच्छुरिदमादरात्. पप्रच्छु म्हणजे विचारतायत. काय विचारतायत? आता पुढे काय विचारतायत याचं या ठिकाणी भगवान वेदव्यास अत्यंत सुंदर प्रकारे वर्णन करतायत. तर असं तसं काही नाही विचारत. बघा, संत महात्म्यांचं जे खरंच गरजेचं आहे तेच प्रश्न विचारतायत. नको त्या प्रश्नांना वाव नसतो. जसं श्रीनारायण, जसं आपण जर कुठे एखाद्या ठिकाणी गेलो सहज प्रश्न विचारतो. प्रश्न पण आपले असे असतात, तुम्ही कसे काय, बरे का, काय चाललंय वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न असतात. तुम्ही असं कधी कोणाला विचारले का? कधी कुठे गेल्यानंतर विचारले का तुझं किती पारायण झाले वाचून, किती माळा तू जप करते, गीतेचे श्लोक वाचले का एखाद दोन, ज्ञानेश्वरीच्या 2-4 ओव्या पाठ केल्या का? असं म्हणतो, अरे तुकाराम महाराजांनी की नाही तो अभंग लिहिलेला आहे आणि त्या अभंगामध्ये असा असा अर्थ सांगितलाय, तुला कळालं का? मला कळालं आणि तुला नसला कळालं तर मी सांगते. असं होतं का? तुमच्याकडे होतं का? गप्पा मारतात की नाही तुम्ही? काय गप्पा असतात बरं? इथं कुठं सांगायचं ते नाही का? अशा बहुतेक अशा काही गप्पा असतील ज्या की मला माहित पण नाही आहेत. संत महापुरुष असे काही प्रश्न करत आणि आपली जी सवय असते कुठेही गेलो तरी सारखी. गुरुजी नेहमी सांगत असतात, खलबत्ता जो असतो ना, खलबत्ता माहितीये? खलबत्ता काय काम करतो? खलबत्ता फुटायचं काम करतो. त्या खलबत्त्याला जर कुणी संत महात्मे आले आणि स्वर्गात त्याला पाठवून दिलं, कुठे? तिथे गेल्यावर काय करेल तो? खलबत्ता स्वर्गात जरी गेला तरी तो कुटायचंच काम करणार आहे. तर असेच सगळे आपण सगळे असतो. म्हणजे आपण कसे, म्हणजे म्हणू नका आपण खलबत्त्यासारखे, परंतु तशाच प्रकारचे स्वभाव असतात. आपला जो स्वभाव आहे, बोल स्वभाव, तो आपण कधी सोडत नाही. कुठेही गेलो तरी तेच, कुठेही म्हणजे चांगल्या ठिकाणी जरी घेऊन गेलो तरी तेच. जसं एखाद्या ते गटरमध्ये लोळतो तो प्राणी, काय त्याचं नाव? त्याला काय केलं? एक संत महात्मे होते, फार कृपाळू असतात संत महापुरुष, दयाळू असतात.
त्यांनी काय केलं, ते काशीवरून येत होते आणि काशीवरून गंगा जलाचा एक मटका सोबत होता त्यांच्या. गंगा कमंडलमध्ये गंगाजल भरलेलं होतं, सगळ्यांच्या कमंडलमध्ये गंगाजल होतं. ते म्हटले अरे रे 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 किती घाण हा प्राणी, सगळीकडून त्याला गटरचं मळ लागलेलं आहे. मग काय करायचं, याला आपण की नाही गंगाजलाद्वारे छान धुवून काढू. सगळ्यांनी त्याला धरून आणलं आणि छान सर्वांनी आपल्या कमंडलूचं जल त्या ठिकाणी त्याच्या अंगावर ओतलं आणि स्वच्छ त्याला धुवून काढलं. म्हणजे बाबा आता काही गटरमध्ये जाऊ. संत महात्मे पुढे गेले. यानं काय केलं, हा भान ठेवलं का, गंगाजलानं स्नान घातलंय मला, तेही कुणी, संत महापुरुषांनी. ते काय करतं, जाऊन गटरमध्येच लोळतं, कारण त्याचा स्वभाव आहे. त्याला काय करायचं, गंगाजल कुणी घालो नाही तर कुणी काहीही घालो, मला जे पाहिजे ते बस. आपलाही असा स्वभाव आहे. संत महात्मे आपल्याला उपदेश करतात, हे आपल्यासाठी गंगाजल आहे. काय आहे, अरे बाबांनो तुम्ही गटरमध्ये आहात म्हणजे आत्मस्वरूपाच्या व्यतिरिक्त जे अज्ञान आहे, अंधकार आहे, जो मळ विक्षेप आवरण आहे, त्याच्यामध्ये इतके जबरदस्त आपण फसलेलो आहोत की आपल्याला काढण्याकरता संत महात्मे आपल्याजवळ असलेलं गंगाजल जे ज्ञान आहे ते आपल्यावर आणून ओततात. पण आपण काय करतो, जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत स्वच्छ होतो आणि संत महात्मे निघून गेले की मग काय होतं आपलं, आपली ती स्थिती कायमची बनून असते. आपला हा सगळा स्वभाव असतो. या स्वभावाला नष्ट करण्याकरता बघा श्रीमद भागवत शास्त्र अत्यंत उत्तम आहे. आपल्या सगळ्या, आणि यातून दुःखच होतंय ना, गटरमध्ये लोळून कुणाला सुख मिळणार आहे भला, त्या डुकराला काही सुख आहे का तिथे, तरीही तो त्याच्यामध्ये लोळतोय कारण त्याला असं वाटते सुख आहे खरंच. वस्तुतः तिथे आनंद नाहीये. सर्व लोकांच्या, जे उत्तम लोक आहेत, चांगले लोक आहेत, त्यांच्या दृष्टीने काय आहे, ते घृणित कार्य आहे. तसंच आपण जे करतोय ते आपल्या संत महापुरुषांच्या दृष्टीने आपण जे करतोय ते घृणित कार्य आहे. मग संत महात्म्यांच्या अनुकरणामध्ये जाऊन निदान त्यांच्या उपदेशाला थोडं थोडं करून श्रवण करत जर आपण त्याच्यामध्ये उतरलो तर काही कालांतराने का होईना आपण हळूहळू स्वच्छ होत जाऊ. आणि श्रीमद भागवत शास्त्र जे आहे ते आपल्याला स्वच्छ करण्याकरता आलेली गंगा आहे. म्हणून या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि विनम्रपणे काय करतायत, प्रश्न विचारले जात आहेत. आपल्यासारखे प्रश्न नाही आहेत. आपण जर स्वामीजींना जरी भेटलो तरी काय प्रश्न विचारतो, आपल्या हिताचं काही विचारत नाही. असे काही प्रश्न विचारतो, त्यातून ना त्यांचा फायदा आहे ना आपला फायदा आहे. फायदा म्हणजे काय, लाभ. ज्याच्याकडे जे मिळतंय तेच जर त्याला मागितलं तर उपयोग आहे ना. नाही तर तुम्ही सोनाराच्या दुकानात जायचं आणि त्याला काय म्हणायचं, मला 1 किलो गुळ दे, काय होईल बरं. सोनाराला काय म्हणायचं, 1 किलो गुळ दे. तो काय म्हणेल, तुला गुळ पाहिजे होता तर ह्या दुकानात कशाला आला, तू जायचं कुठे. तसं सोनाराचं दुकान म्हणजे संत महात्म्यांचं दुकान आहे. तिथे जाऊन जर तुम्ही दुसरं काही मागत बसला तर ते काय म्हणतील, आपल्याकडे हे उपलब्ध नाही, बंद करा फोन, आपल्याकडे हे मिळत नाही. मग संत महात्म्यांच्याकडे गेल्यानंतर अत्यंत सुंदर उत्तम असे प्रश्न विचारले पाहिजे, ज्याला परिप्रश्न म्हणतात. आणि परिप्रश्न म्हणजे ज्यातून आपलं हित आहे. तर या ठिकाणी श्रीमद भागवताची जी कथा आहे, प्रारंभ या प्रश्नातूनच होते. कारण की जेही शास्त्र आहे ते परिप्रश्नातूनच प्रारंभ होतं. कुणी साधकांनी प्रश्न विचारले आणि आचार्यांनी त्याची उत्तरं दिली. तर या ठिकाणी शौनकादी 88,000 ऋषी अत्यंत विनम्रपणे सूतजी महाराजांच्या समोर बसलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या हिताकरता आता 6 प्रकारचे प्रश्न विचारतात. बघा, एक प्रश्न लक्षात ठेवायचा आणि एकेका प्रश्नाची उत्तरं पुढे आपल्याला ऐकायला मिळतील. मी फक्त उत्तर देईल, त्या उत्तराचा प्रश्न तर तुम्ही सांगायचं तेव्हा चालेल ना. म्हणून प्रश्न लक्षात ठेवायचा. पहिला प्रश्न आहे, तत्र तत्रांचसायुष्मन् भवता यद्विनिश्चितं पुंसामेकान्ततः श्रेयस्तन्न संशितुमर्हसि. हे भगवन, हे सूतजी महाराज काय म्हटलेलं आहे, पुंसाम एकांततः यत् श्रेयः. हे महाराजजी, या कलियुगामध्ये अत्यंत दुःखाने आक्रांत झालेले जीव आहेत, त्या सर्व जीवांच्या हिताकरता, त्यांना श्रेय प्राप्ती करून देण्याकरता असं काय आहे, असं काय साधन आहे, असं कोणतं काय आहे श्रेय साधन, कृपा करून ते आम्हाला सांगा. कारण की कलियुगाच्या जीवाच्या लोकांचं म्हणजे कलियुगामध्ये असलेले जे लोक आहेत त्यांची फार वाईट परिस्थिती आहे. काय वाईट आहे हो, म्हणतात प्रायेणाल्पायुष सभ्य कलावस्मिन् युगे जनाः
मंदासु मंदमतयो मंदभाग्या ह्युपद्रुताः प्रायण अल्पायुष. जे लोक या कलियुगामध्ये आहेत ते प्रायः अल्पायू आहेत. अल्प म्हणजे अत्यंत कमी आयु ज्यांचं आहे ते अल्पायू, अत्यंत थोडंसं जीवन जगतात. पहिले लोक फार जगत होते, आता एकदम कमी कमी. बघा 1000 वर्ष यज्ञ चालतोय म्हणजे ते केवढं जगत असतील. आत्ताच्या युगामध्ये आतापर्यंत 100 वर्षापर्यंत जगणारे लोक तुम्ही पाहिलेत, पण आता सध्या 100 पर्यंत जगणारं कोणीही आपल्यातलं काही काळानंतर हे आयुष्यही कमी 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 होत जाऊन त्या ठिकाणी जसं महाराजही सांगतात ना, अल्प आयुष्य मानव देह मध्ये बालत्व पिडारोग क्षय शतगणिले ते अर्धरात्र खाय काही या भजनासी उरले ते पाहे गा राम राम स्मरा आधी. किती सुंदर. अल्प आयुष्य, अत्यंत अल्पायू आहे मानव, त्यामध्ये अर्ध आयुष्य झोपेत जातं. बरोबर ना? रात्रीमध्ये आपण झोपतो, जेवढं जगतो त्यातलं अर्ध झोपेत जातं. बरं, त्यामध्ये बालत्व पीडा रोग क्षय, बालपणामध्ये बरंचसं निघून गेलं, काही अक्कल नव्हती तेव्हा, काही कळत नव्हतं. त्यानंतर वृद्ध काळामध्ये पीडा रोग क्षय, अत्यंत व्याधिग्रस्त होऊन आयुष्य जाते. मग उरला तो मधला काळ आहे. त्या मधल्या काळामध्ये जर तुम्ही सवरले नाही तर शेवटी काय होईल? अत्यंत विचित्र परिस्थिती. हा जो मधला काळ आहे त्या मधल्या काळामध्ये स्वतःला सवरून आत्मचिंतनाकडे, भगवत भजनाकडे जर थोडासा तुम्ही कल नाही केला तर शेवटी आयुष्य अत्यंत निरर्थक जाते. आणि विशेष होतंय काय, आपलं जसं लहानपणी खेळतात ना ते चिमणी उड, कावळा उड वगैरे वगैरे, असं तुम्ही खेळलं माहित नाही पण आम्ही खेळलोय. चिमणी उड, कावळा उड आजही ते पोरं खेळत असतात. आणि तरुण पण आलं की मग त्या तारुण अवस्थेमध्ये त्याची झोप उड, त्याचं नींद चैन सगळं उडून जातं. तिथे ते उडाउडी सगळी. आणि एकदा म्हातार झालं की म्हातारपणात काय उडतं? दात उडतात पहिले, केसही उडतात आणि होशही उडतो. सगळे इंद्रियही करून, कुठे डोळे उडतात, कान उडतात, सगळे करून एक एक उडून जातात. उडाउडीमध्येच आपलं आयुष्य उडून जातं. मग ते उडलेलं आयुष्य हे त्याला जर थांबवायचं असेल, कारण हे वाऱ्यासारखं आहे, कधीही कुठेही जाऊ शकतं, याचा काही थांग लागत नाही. म्हणून या अल्पायू जीवनामध्ये एक छोटासा असा वेळ साधून तेवढ्याच वेळाचं सोनं करून असं काय करता येईल बरं जेणेकरून सगळ्यांचं कल्याण होईल, असं काहीतरी उपाय आम्हाला सांगा. असं कोण म्हणते? शौनक महाराज त्या ठिकाणी सूतजी महाराजांना हा पहिला प्रश्न विचारतात. भूरिणी भूरि कर्माणि श्रोतव्यानि विभागशः. दुसरा प्रश्न आता विचारतात की हे महाराजजी, भूरिणी भूरि कर्माणि, अनेक शास्त्र आहेत आणि अनेक शास्त्रामध्ये अनेक साधनं आहेत, अनेक साधना दिलेल्या आहेत. मग आमच्यासाठी कोणतं साधन योग्य आहे बरं? आम्ही कोणत्या साधनाने प्रवास करावा जेणेकरून त्या ठिकाणी सुयोग्य प्रकारे आम्ही पोहोचू? साधन पण व्यवस्थित असलं पाहिजे. नुसता मार्ग बरोबर आहे तुमचा, नगरचा रस्ता एकदम बरोबर आहे, पण तुम्हाला पोहोचायचे घंट्याभरामध्ये आणि तुम्ही पायी पायी निघाले, कसं काय होईल बरं? त्यासाठी रस्ता बरोबर आहे, परंतु रस्ता बरोबर असून फक्त काम चालत नाही. तुम्हाला वेळेत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी साधनही असं चांगलं निवडावं लागेल. मग तेच म्हटलेत भूरिणी भूरि कर्माणि. ठीक आहे, जर तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग दाखवून दिला, परंतु त्या मार्गाने गमन करण्याकरता साधन काय आहे आमच्याकडं? म्हणून त्या सगळ्या अनेक साधनं आहेत, त्या सगळ्या साधनांपैकी आम्हाला उपयुक्त असं साधन कोणतं हे आमच्या बुद्धीला काही कळत नाही. ते कळण्याकरता हे महाराजजी तुम्ही कृपा करून आम्हाला ते असं श्रोतव्य असं काय शास्त्र आहे तेच आम्ही फक्त श्रवण करावं आणि त्याच्याच माध्यमातून आमचं कल्याण होऊन जाईल, असं काहीतरी आम्हाला मार्ग द्या. हा झाला दुसरा प्रश्न. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे यस्य चिकीर्षया. हे नाथजी, हे परमात्मन भगवान श्रीकृष्ण, सूत जानासि भद्रं ते भगवान सात्वतां पतिः देवक्यां वसुदेवस्य जातो यस्य चिकीर्षया. भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा त्या ठिकाणी देवकी आणि वसुदेवाच्या घरी पुत्र रूपाने जन्माला आले होते. मग त्यांचं काय कारण आहे? जन्म घेण्याचं काय प्रयोजन आहे? कृपा करून ते प्रयोजन आम्हाला सांगा. हा कितवा प्रश्न? आता चौथा प्रश्न विचारतायत. चौथ्या प्रश्नामध्ये सांगतात की हे भगवन, तस्य कर्माणि ब्रूहिणः तस्य कर्माण्युदाराणि परिगीतानि सूरिभिः ब्रूहिण श्रद्धानानां लीलया ददत कला. हे ते परमात्मा जे आहेत ते हरी
साक्षात नारायण देवकी आणि वसुदेवाच्या घरी जन्माला आले, त्याचं कारण तुम्ही जर सांगितलं, परंतु त्यांनी आल्यानंतर काय काय लीला केली, कृपा करून ती सगळी लीला आता आम्हाला तुम्ही सविस्तर सांगा. मग हा झाला चौथा प्रश्न. त्याच्यानंतर प्रश्न विचारलेला आहे की महाराजजी काय प्रश्न आहे, बाला लीला शुभ अवतार कथा, भगवान श्रीकृष्ण अवतार घेऊन आले, तसेच भगवान श्री नारायणाचे आणखी कोणते कोणते अवतार आहेत आणि त्या सगळ्या अवतारांमध्ये त्यांनी आणखी काय काय लीला केली, ती सगळी लीला कृपा करून आम्हाला सांगा. हा झाला पाचवा प्रश्न. याच्यानंतर सहावा आणि शेवटचा प्रश्न विचारलेला आहे की महाराजजी या कलियुगामध्ये काय झालं, जेव्हा कली आला होता तो अधर्माचा मित्र आहे, अधर्म वाढवणारा आहे, म्हणून त्या ठिकाणी धर्माचा ऱ्हास होतोय. तर हा जो धर्म आहे त्या कलियुगापासून अत्यंत भयभीत झालेला आहे, घाबरून गेलेला आहे. मग तो घाबरला गेलेला जो धर्म आहे तो कोणाला शरण गेला, कोणाच्या ठिकाणी तो शरण गेला आहे, हा झाला सहावा प्रश्न. अशा प्रकारे 6 प्रश्न या ठिकाणी शौनक महाराजांनी सूतजी महाराजांना विचारलेत आणि हे 6 प्रश्न विचारल्याबरोबरच या ठिकाणी हा पहिला अध्याय या ठिकाणी संपन्न झाला. तर अशा प्रकारे अत्यंत सुंदर सुंदर हे परिप्रश्न आहेत आणि या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं एक एक करून आपल्याला सूतजी महाराजांच्याकडून ऐकायला मिळतील. तर उद्या आपण पहिल्या 2 प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी ऐकणार आहोत. अशा प्रकारे आज झालेली जी सेवा आहे ती परमेश्वराच्या श्रीचरणावर समर्पित करून वाणीला पुनर्विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.